सर्व रसिक प्रेक्षक, सर्व मान्यवर, आपलं सहर्ष स्वागत असेल। त्याचबरोबर सौरभजी फडके सर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या व्यासपीठावरती। मुन्ना शेठ मयेकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। धन्यवाद। सर्व आदरणीय मान्यवर, सर्व क्रीडा रसिक, आपणा सर्वांचं मी सरदार शेख या जय भैरव चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो। वळूया या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे। नक्कीच मैदानामध्ये चैतन्य 11 जय भैरी नाचण्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आहे आवासी 11 खेड संघाकडून सागर। पहिला चेंडू होता, भिरकावून दिलाय अक्षय पाटीलच्या बॅट मधून, हा उत्कृष्ट असा चौकार येतोय। काय टायमिंग आहे, दर्जेदार टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती हा प्रहार केला गेलाय आणि अक्षय ही ताकद आहे या फलंदाजामध्ये, चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय। आणि त्याचबरोबर पिंपळी 11 चिपळूण संघाचे संघनायक प्रवीण विटमल सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय। जय भैरव चषकावरती त्यांनी देखील आपलं नाव कोरलंय आणि त्यांचं स्वप्न जे सत्यात उतरलंय। मैदानामध्ये काय घडतंय, खूप सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय का नाही पाहूया। स्क्वेअर लेग पंचाकडे मागणी केली जाते। काय घडतंय मैदानामध्ये, अक्षय हा माघारी परततोय, ज्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला। तदनंतर पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बांधून तंबूच्या आसऱ्याला परततोय। चांगली फलंदाजी करत होता, परंतु जास्त काळ तो मैदानामध्ये तग धरून उभा राहू शकला नाहीये। आता ओमकार आलाय फलंदाजीसाठी, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली वेळोवेळी। चैतन्य 11 जय भैरी नाचणे या संघाकडून हा महत्त्वपूर्ण सामना असेल। जो संघ जिंकेल तो सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल। दुसऱ्या फेरीतील या स्पर्धेतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। याआधी पाहायला गेलं तर वक्रतुंड संघाला नमवत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय चैतन्य 11 जय भैरी नाचणे हा संघ, आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ऑल कोकण नगर या संघाला नमवत आवासी 11 खेड हा संघ या दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना दिसतोय। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, सामना अटीतटीचा होण्याची दाट शक्यता आहे। या पुढील चेंडू, या पॉवर प्लेच्या षटकातील पुढील चेंडू ओमकार याला, खूप चांगला चेंडू होता, अधिक उसळी घेत सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कोणतीच धाव नाही, निर्धाव चेंडू येईल। काय गोलंदाजी राहिले, जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे या गोलंदाजीची। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी। अप्रतिम गोलंदाजी। यावेळेला बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडूला अडवलं जात नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि चैतन्य 11 जय भैरी नाचणे संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल। धावफलक पुढे सरकेले या एका धावेने 5 या आकड्यावरती, एक गडी बाद 5। आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती अमोलजी भोसले साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मुन्ना मयेकर सर यांच्या शुभ हस्ते ही प्रेमाची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे जय भैरव चषकामध्ये। वळूया सामन्यादरम्यान एक धाव घेण्यासाठी मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतात फलंदाजाला। यावेळेला चांगला फटका आहे, परंतु जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय, प्रथमेश सोनार याचा। आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये झेल सोडला गेलाय तेव्हा तेव्हा प्रथमेश सोनारची बॅट बोलताना दिसले। हा एक सोपा झेल होता आणि यावेळेला ही चुकी झाली आणि या चुकीला माफी नसणार आहे, ज्यासाठी ओळखला जातो
प्रथमेश सोनार ती फलंदाजी येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. एक सोप्पा झेल ड्रॉप झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. धावफलक पाहू शकता 8, एक गडी बाद. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहू शकता आवासी 11 खेड या संघाकडून मागच्या सामन्याचा हिरो आकाश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये फक्त एक धाव खर्च करत एक मोहरा देखील गारद केला होता. तो आकाश यावेळेला गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. समोर असेल ओमकार. 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील चैतन्य 11 जयभैरी नाचणे या संघाला. नक्कीच शॉर्ट पिच टाकलेला चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येईल. काय गोलंदाजी राहिले. आकाशाची जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. नक्कीच अचूक टप्प्यावरती यावेळेला मारा केला जातोय आणि डायरेक्टेड पुन्हा एकदा संधी मिळाले. आज नशिबाची साथ प्रथमेश सोनार याला मिळते. आधी झेल सुटला या आधील षटकामध्ये. आता मात्र धावचित होण्याची सुवर्ण संधी होती, परंतु यावेळेला ही संधी गमावले आकाश याने. पहिल्या षटकात पॉवर प्लेचा विचार केला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा बनल्या आहेत. वळूया सामन्यादरम्यान. यावेळेला नक्कीच चांगला फटका या ठिकाणी लगावला गेलाय. एक धाव जोडली जाईल. या एका धावेने धाव फलक पुढे सरकेल मित्रांनो 7 या आकड्यावरती. एक गडी बाद 7. वळूया सामन्यादरम्यान. काय गोलंदाजी चालले. अचूक टप्प्यावरती आकाश हा गोलंदाजी करतोय. जशी गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये राहिली तशीच गोलंदाजी याही सामन्यामध्ये तो करताना दिसतोय. पाहूया. 2 संधी मिळाल्यात प्रथमेश सोनार याला. तर पाहूया आकाश प्रथमेश याला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. झेल वाजवण्याची संधी. आता मात्र कोणती चुकी केली जाणार नाहीये. प्रथमेश सोनार तंबूच्या आसऱ्याला परतेल आणि एक आनंदाचं वातावरण आवासी 11 खेड या संघामध्ये पाहायला मिळेल. ज्या खेळाडूला 2 संधी प्राप्त झाल्या होत्या, कुठेतरी मोठी खेळी साकारणार का याकडे लक्ष होतं, परंतु ओव्हरपिच टाकलेला चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षकाने कोणती चुकी केली नाही. क्षेत्ररक्षक तिथे होता अजिंक्य. अजिंक्यच्या माध्यमातून एक सुंदर झेल पाहायला मिळाला आणि यावेळेला चैतन्य 11 जयभैरी नाचणे या संघाचा दुसरा मोहर तंबूच्या आसऱ्याला परततोय. याआधी अक्षय, आता मात्र प्रथमेश. निखिल सारंग आलाय, ज्याने विजयी षटकार मागच्या सामन्यामध्ये खेचला होता. हा निखिल आता मैदानामध्ये आलाय. पाहायला गेलं तर या हंगामामध्ये ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस वेळोवेळी जयभैरी नाचणे संघाकडून पाहायला मिळाला, तोच निखिल सारंग आता मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी. खूप चांगली फलंदाजी तो करतोय. जेव्हा जेव्हा गरज लागले संघाला धावांची तेव्हा तेव्हा निखिल सारंगच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर याही स्पर्धेमध्ये तो पाहूया कशा पद्धतीने धावा जमवताना दिसेल. परंतु आकाश याने देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केले. फलंदाज निखिल तयार नव्हता, हेच हेरलं आणि पंचांनी थांबवलं आकाश याला. डेड बॉलचा इशारा केलाय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच स्तुती करावी लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये राहिले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला धावफलक पाहू शकता 7 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. पाहूया. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू
यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो आदित्यनाथ नेवरे विरोधामध्ये संघ असेल जय विठ्ठल रखुमाई पिंपळी ब. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय अमोलजी भोसले साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. वळूया मैदानाच्या दिशेने. राजू आलाय गोलंदाजीसाठी व्यक्तिगत पहिला आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी. तर पाहूया ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल समोर आहे ओमकार. यावेळेला फुलटॉस चेंडू होता टो लावलाय सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण आहे एक दर्जेदार क्षेत्ररक्षण या संघासाठी. 2 धावा सुरक्षित केल्यात. क्षेत्ररक्षक होता त्या दिशेने स्वराज्य होता स्तुती देखील त्याची केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मित्रांनो. नक्कीच जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे. मुन्ना दादा यांची नक्कीच एक दर्जेदार आयोजन राहुल दादा आणि मुन्ना दादा यांच्या माध्यमातून आणि मुरगवाडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हे जय भैरव चषक आपण अनुभवत आहे. चांगला फटका आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 10 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. पाहायला गेले तर अचूक टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी राहिले आवासी 11 खेड या संघाची. आणि पाहूया चैतन्य 11 जयभैरी नाचणे संघाला किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न निखिल सारंग हा तंबूच्या आसऱ्याला परतेल. तिसरा मोहरा गारद होतोय जयभैरी नाचणे या संघाचा निखिलच्या स्वरूपामध्ये. आवासी 11 खेड या संघाला यावेळेला खूप चांगले गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका चांगला संपर्क झाला नाही आणि आता मात्र कोणतीही चुकी केली नाही. एक सोप्पा झेल टिपला गेलाय. निखिलेची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये
सतीश नाचणकरी येतोय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. या खेळाडूने देखील अनेक चांगल्या इनिंग्स आपल्या संघासाठी पूर्ण केल्या आहेत. तर पाहूया अजून एक चांगली अविस्मरणीय इनिंग सजवणार का याकडे लक्ष असेल. तर पाहूया संघाला आता धावांची गरज आहे. परंतु राजूच्या बाबतीत सांगायचं झालं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. धावफलक आपण पाहू शकता 10 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यावरती. तिसरं षटक यावेळेला प्रगतीपथावरती आहे. काय गोलंदाजी राहिले. यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर इशारा येतोय अक्षयजी सुर्वेसर यांच्या माध्यमातून वाईडचा. तर नक्कीच या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकेल मित्रांनो. 11 या आकड्यावरती नक्कीच चान्स घेणं गरजेचं आहे फलंदाजाला. इथून 25 ते 30 धावांवरती मजल मारावी लागेल. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणता संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. वेगावरती नियंत्रण आहे राजू याचं. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलंय या मॅच मध्ये. धावफलक अजूनही स्थिरावलंय 11 या आकड्यावरती. आता या तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू करण्यासाठी गोलंदाज राजू सज्ज आहे. फुलटॉस चेंडू, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, झेल सोडला गेलाय. आकाश होता चेंडू खाली. चांगले प्रयत्न होते. जोपर्यंत थ्रो केला जात नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 12. नक्कीच मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल. आता ओमकार आलाय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. या खेळाडूने देखील अनेक चांगल्या इनिंग आपल्या संघासाठी सजवल्या आहेत. पाहूया यावेळेला सिंगल प्राप्त केली जाईल. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहूया, परंतु नाही. यावेळेला दुहेरी धाव घेण्याची या ठिकाणी संधी फेटाळून लावले. तर रत्नागिरीतील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यष्टीरक्षक मंदार जोशी सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मंदारबाई वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि त्याचबरोबर रोहित मयेकर सर यांच्या शुभ हस्ते मंदार जोशी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि आमचे चांगले मित्र मंदार जोशी सर यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. निलेश गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेला चांगला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात. जोपर्यंत फेकी होत नाही तद्वर एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेवरती फलंदाजाला समाधान मानावं लागेल. या एके धावेने धावफलक पुढे सरकतंय 14 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. या षटकातील आता पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हे अंतिम षटक मैदानामध्ये आहे. आता मात्र सतीश या अंतिम षटकामध्ये बोटी खेळी साकारणार का याकडे लक्ष असेल. डावखुरा गोलंदाज. नक्कीच चेंडू थोडासा खाली राहिला. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. नक्कीच तर पाहूया ओमकार याला चान्स घ्यावा लागेल. या संधीचं सोनं करावं लागेल. जर इथून 2 मोठे फटके आले तर एक चांगल्या टार्गेटपर्यंत चैतन्य 11 जय भैरी नाचणे हा संघ पोचू शकतो आणि किमया करू शकतो तो या धावा रोखण्याची. फुलटॉस चेंडू होता. डीपमध्ये खेळाडू आहे परंतु 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ओमकारच्या बॅटमधून येतोय हा घणाघाती चौकार. ची आवश्यकता होती चैतन्य 11 जय भैरी नाचणे संघाला. तो फटका मैदानामध्ये आलाय ओमकारच्या बॅटमधून. जर का इथून एक चौकार अथवा षटकार आला तर एका सन्मानजनक टार्गेटच्या दिशेने वाटचाल करेल जय भैरी नाचणे हा संघ.
तर पाहूया. चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओमकार याला ओळखलं जात आहे. लेग साईड पूर्णपणे पॅक करण्यात आले. नक्कीच यावेळेला लॉंग ऑन असेल. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ऑफ साईडला देखील एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट आहे, मिड ऑफ आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये 2 धावांसाठी. यस, 2 धावांचा इशारा दिला जातोय अक्षयजी सुर्वेसर यांच्या माध्यमातून, जे मेन पंच आहेत. आणि स्क्वेअर लेग पंच या मैदानामध्ये आपण पाहू शकता आशिषजी धुंदूर सर. हे दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटपटू या स्पर्धेदरम्यान पंचांची भूमिका पूर्ण करताना दिसत आहेत. तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. या 2 चेंडूंमध्ये एक मोठा चौकार अथवा षटकार खेचावा लागेल ओमकार याला. जर का 27 ते 30 धावांपर्यंत मजल मारली तर ही धावा रोखण्यासाठी ती यशस्वी होऊ शकतील, कारण का गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. तर पाहूया या 2 चेंडूवरती मोठा फटका येणार का, परंतु गोलंदाजाची स्तुती करावी लागेल. फलंदाजांना बांधून ठेवलंय. यावेळेला मोठा फटका लगावला गेलाय. ओमकारच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. काय फटका सजवलाय. जसा त्यांना चेंडू पाहिजे होता तसा त्यांच्या बॅट वरती आला आणि चेंडूने आपलं काम पूर्ण केलंय. मैदानाच्या बाहेर जाऊन, म्हणजे बॉन्ड लाईनच्या बाहेर जाऊन 6 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहे. काय फटका सजवलाय. अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये आणि एक महागडे षटक यावेळेला हाताळताना दिसतोय गोलंदाज. नक्कीच 19 धावांची खेळी मैदानामध्ये साकारताना दिसतोय ओमकार. नक्कीच अप्रतिम खेळी. अक्षय याने नाखुश केलं फलंदाजीमध्ये. तदनंतर प्रथमेश सोनार याच्या बॅटमधून धावा येतील असं वाटलं. त्याला देखील 2 संधी प्राप्त झाल्या. त्या संधीचं सोनं तो करता आलं नाहीये. परंतु तदनंतर निखिल असं वाटलं होतं धावा पूर्ण करेल, परंतु यावेळेला ओमकार याने ही सूत्र आपल्या हातात घेतली आणि चांगली फटकेबाजी तो करतोय. यावेळेला देखील फुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावांनी धाव फलक आपण पाहू शकता मित्रांनो. तब्बल 29 आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलंय आवासी 11 खेड या संघाला. आपण कुठेही जाऊ नका मित्रांनो. या सेकंड इनिंग मध्ये अप्रतिम सामना पाहायला मिळेल. मी असा गेलो असा आलो. तुम्ही आमच्यावर जोडले जा tenniscricket.in वरती.
तमाम दर्शकों और खिलाड़ियों का जय भैरव चषक में मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं। 24 गेंदे 30 रनों की जरूरत है। जी हाँ, देखना होगा। बहुत ही कमाल के मैचेस होने वाले हैं कल के दिन में। जरूर शारवी फाइटर जैसी एक तगड़ी टीम हमें देखने को मिलेगी। जरूर शारवी फाइटर जब भी नाम आता है तो समीर जी सालवी साहब इनका नाम जरूर आता है। एक बहुत ही बेहतरीन स्पॉन्सर है और आज उनका जन्मदिन है, तो हमारी ओर से ढेर सारी शुभकामनाएं समीर जी सालवी साहब इनको। तो कल के दिन उनकी टीम खेलती हुई नजर आएगी। तो और साथ ही साथ उमर 11 के ओनर अकील साहब, इनका भी हम बहुत बहुत शुक्रगुजार है जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए बहुत बहुत शुभकामनाएं दी है। थैंक यू सो मच। ऐसे कुछ स्पॉन्सर है जिन्होंने हमेशा हर एक क्रिकेटर को मोटिवेट किया है। आइए चलते हैं मैच के दरमियान। पहली गेंद पर सिंगल प्राप्त किया है। 30 रनों का पीछा करना है सागर। एक परफेक्ट लाइनो लेंथ पर गेंदबाजी करने के लिए इस खिलाड़ी को जाना जाता है। ओ, इस बार फिंगर को रोल किया। पटकी हुई गेंद सीधा अक्षय के दस्तानों में जाएगी। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। देखिए 30 रनों को चेस करना है तो चांस तो पावर पे में लेना ही होगा। सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है और बल्लेबाज इस पावर पे में चांस जरूर लेना चाहेंगे। इस बार पटकी हुई गेंद हवाई सफर पर भेजा है। ऊंचाई तो ज्यादा है। ओह, व्हाट अ कैच! जय भैरव टूर्नामेंट का यह सबसे खूबसूरत कैच है। फील्डर वहां पर थे, रोहित थे। व्हाट अ कैच! अनबिलीवेबल कैच! बारी बारी से यूट्यूब पर देखने वाला कैच रहेगा। प्रयास किया और इस प्रयास को सफलता मिली। रिप्ले देख सकते हैं। पटकी हुई गेंद हवाई सफर पर भेजा है और उसके बाद ये टाइमिंग छलांग लगा। ओ, व्हाट अ कैच! व्हाट अ कैच! कमाल का कैच है, लाजवाब। और ये खुशी का इनके कोई ठिकाना नहीं है। कमाल कैच। और जय भैरव टूर्नामेंट के हर एक सीजन में ऐसे कम खिलाड़ी है जिन्होंने ऐसे कैचेस लपके हैं। क्या बात है, लाजवाब कैच। अपनी हाइट का सही इस्तेमाल किया और अपनी टाइमिंग पर छलांग लगाते हुए इस समय कैच लपका है और एक बड़ी सफलता दिलाई है इस समय टीम के लिए। और दोस्तों, दर्शकों के लिए भी खुशखबरी रहेगी। आखिरी दिन दर्शक के लिए जो लकी ड्रॉ कूपन दिया जाएगा वो फ्री ऑफ कॉस्ट, कोई पैसे नहीं लिए जाएंगे। आपका नाम लिखकर उसमें चिट्ठी लकी ड्रॉ में डाली जाएगी और एलईडी टीवी आपको दी जाएगी, लेकिन उस शख्स का स्टेडियम में मौजूद होना काफी जरूरी है। आइए चलते हैं मैच के दरमियान। इस बार लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, नफीतुरी गेंदबाजी, डॉट गेंद आई है। क्या कैच है! जरूर बहुत ही अच्छा कवरेज भी यहां पर देखने को मिला। हमारे कैमरामैन दोस्त सफवान बारगिर ने इस सुनहरे दृश्य को आप तक पहुंचाया। कमाल के कैमरामैन है और जरूर 7 समंदर पार से भी इस कैच को बारी बारी से देखा जाएगा। लेकिन सागर की भी सराहना करनी होगी जिस अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, इस बार जगह बनाकर खेलने का प्रयास। जी हाँ, लेग बिफोर के शिकार बने हैं आशीष जी दुंदुर सर। इनको आउट देने में कोई दिक्कतें नहीं हुई, विकेटों के बीचों बीच पाए गए और अवश्य 11 खेड़ टीम को लगता हुआ है दूसरा झटका इस ओवर में। पावर प्ले के इस ओवर में सागर कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, 1 रन देकर अब तक 2 विकेटें छटकाई है। बहुत ही खूबसूरत किफायती गेंदबाजी। इन दोनों टीमों का ये व्यक्तिगत दूसरा मुकाबला, जो जीतेगा 3rd राउंड में अपनी जगह बना लेगा। देखना होगा। ये भली बात ही जानते हैं कि यहां पर ये मुकाबला जीतना कितना अहम है। आवासी 11 खेड़ और चैतन्य 11 जय भैरीनाथ ने दोनों भी टॉप लेवल की टीम है। टॉप परफॉर्मेंस अब तक दिया है
बाएं हाथ के बल्लेबाज इस समय आते हुए प्रणय जी। ओवर शॉट आते ही खूबसूरत टाइम किया है और वन बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के पार। 4 रन। कमाल का स्ट्रोक था और देखा जाए तो ओमकार आए थे गेंद को रोकने के लिए, लेकिन एक्स्ट्रा बाउंस ने यहां पर जो है ये चौका दिया है। यहाँ देख सकते हैं अतिरिक्त बाउंस मिला आउटफील्ड की वजह से और ये चौका आया है। प्रणय ने आते ही चौका जड़ा है जिस चौके की जरूरत थी। 5 रन बने। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ है। आने वाली 18 गेंदें हैं जिस पर बनाने होंगे 25 रन। 30 रन का पीछा करते हुए अवासी 11 खेड़ की टीम। गहराई है बल्लेबाजी में। किसी एक बल्लेबाज को ओमकार की तरह बल्लेबाजी करनी होगी। जिस तरीके से जयवीरी नाचने की ओर से ओमकार ने आखिरी ओवर में रन बनाए थे और प्रणय के पास वो क्षमता है। ये भी बाएं हाथ के बल्लेबाज है, देख रहा होगा। अब आए हैं गेंदबाजी के लिए सतीश नाचनकर। अब पावर प्ले समाप्त हो चुका है। दूर दूर तक फील्ड सजाई जाएगी। देखना होगा अब इस ओवर में क्या चांस लिया जाएगा। 30 रनों का पीछा करते हुए अवासी 11 खेड़ की टीम। पावर प्ले की ओवर में 2 विकेटें खोई है और 5 रन बनाए हैं। 25 रन चाहिए आने वाले 18 गेंदों पर। सतीश नाचनकर गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट से। 10-15 रनों और यहां पर कदमों का रनअप लेकर गेंदबाजी करेंगे। देखना होगा काफी कुछ मायने रखता है इस ओवर में और इस बार अच्छा स्ट्रोक है और सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा और इस सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ेगी। 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगर 10-15 रनों की साझेदारी बनती है इन दोनों के बीच में तो अवासी 11 खेड़ की टीम इस मैच को लेकर जाएगी और चैतन्य 11 जयभैरी नाचने के गेंदबाज साझेदारी बनने से इनको वंचित रखना चाहते। उन्हें पता है साझेदारी बनी तो मैच जाएगा, इसलिए कुछ अंतराल से विकेट चटकाने की कोशिश जरूर करेंगे। ये काबिलियत रखते हैं। दोनों टीमें बेस्ट हैं, इसमें कोई दोहराए नहीं है और हर गेंद पर हमें संघर्ष देखने को मिलेगा। 20 मिनट में 4 ओवर आपको मुकम्मल करने हैं। आपको समय दिया गया है तो ज़्यादा समय बल्लेबाज भी नहीं ले सकते, तो प्लीज़ जो रूल्स आपको बताए गए उस रूल्स को फॉलो करना होगा। आइए चलते हैं मैच के दरमियान। सतीश फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर ओवर द विकेट से। ओवर पिच गेंद थी, क्या बात है। जितनी गेंद ऊंची है उतनी ही गेंद लंबी है। लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से हवा को चीरती हुई गेंद जाएगी तारामंडल। 6 रनों के लिए व्हाट शॉट। कमाल का टाइम किया था। जैसे ही गेंद बल्ले पर आई थी मोहर लगी थी 6 रनों की और इस समय बल्लेबाज थे स्ट्राइक पर। अजीत के बल्ले से खूबसूरत आसमान को छूता हुआ ये छक्का लगा है और 6 रनों के साथ रन संख्या बनी है 12 रन और 18 रनों की जरूरत है, यानी कि 3 लंबे स्ट्रोक। कहने के लिए तो हमें 1 2 3 आसान लगते हैं, लेकिन ये 3 छक्के जड़ने के लिए बहुत ज्यादा आपको मेहनत करनी पड़ेगी। इस समय सतीश की इस ओवर की अगली गेंद, पटकी हुई गेंद हवाई सफर पर गई है। जी हां, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट। अजीत ऑन फायर। पहले लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से, इस बार स्क्वायर लेग के सर के ऊपर से गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। 6 रन बैक टू बैक। ये दूसरा छक्का। व्हाट अ शॉट, क्या बात है। अजीत अगर ऐसे ही बल्लेबाजी करेंगे तो जीत मिलेगी। हाँ, नाम में ही जीत छुपी है और काम से ही जीत दिलाना चाहते हैं। जरूर रन संख्या बने 18, 12 रनों की जरूरत है। 30 रनों का पीछा कर रही अवासी 11 खेड़ की टीम। जरूर एक विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। व्हाट अ शॉट। क्या यहां पर छक्कों की हैट्रिक कर पाएंगे, देखना होगा। और जी हां, फ्लैट 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 गया। व्हाट अ शॉट। जय भैरव टूर्नामेंट में छक्कों की हैट्रिक लगाने वाला अजीत पहले बल्लेबाज बना है। व्हाट अ शॉट, क्या बात है। पूरी तरीके से इस मैच के ऊपर कब्जा जमाया है। राजू सर, इनकी ओर से 500 रुपए की धनराशि अजीत के लिए आई है। अगर यहां से और एक छक्का जड़ते हैं तो राहुल जी पिलनकर साहब
इनकी ओर से 500 रुपए की धनराशि आई है और इस समय फ्लैट स्ट्रोक खेलना चाहते थे, सिंगल यहां से प्राप्त करेंगे और स्ट्राइकिंग एंड पर थ्रो किया है और जी हां 2 रन मुकम्मल कर लिए। व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात है। इस 2 रनों के साथ रन संख्या बनी है 26 बने हैं। 4 रनों की जरूरत है। मुझे लगता है इसी ओवर में मैच को फिनिश करना चाहेंगे। 6 गेंदों पर 22 रनों की तूफानी पारी सजाते हुए शायद खेड़ से बात करके आज कुछ तूफानी करते हैं। कमाल की बल्लेबाजी अजीत द्वारा, ओ उड़ाया है, जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन और मैच को फिनिश किया है अजीत ने। विस्फोटक बल्लेबाजी करते हुए जीत दिलाई है और मैच को एक तरफा किया है। आवासी 11 खेड़ टीम तीसरे राउंड में प्रवेश करती हुई। व्हाट अ इनिंग। और जरूर जय भैरव टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर राहुल जी पिलनकर साहब, इनकी ओर से 500 रुपए की धनराशि अजीत को दी जा रही है। और जी हां, ऐसा लगातार 30 रन